आम्ही निघालो जस्ट इचलकरंजीमधून आंब्याला. म्हणजे आम्ही 10वीतील क्लासमेट मिळून ट्रिपचं नियोजन केलं होतं. मी होतं, पंकज होता, अभिषेक होता, निलेश होता, अजून पुढच्या गाडीमध्ये 4 जण होते. असे मग 8 जण आम्ही नियोजन केलं होतं. हा आहे आपला कोल्हापूर, इचलकरंजी कोल्हापूर हायवे. बघता बघता भावानं एका मिनिटात म्हणजे शिर्डीत आणून पोहोचवला. पर जस्ट पोचलो आपण तावडे हॉटेलपाशी. आपल्या इचलकरंजीमधल्या कलानगरचा महागणपतीची होल्डिंग बघून जाम भारी वाटलं, कारण आपल्या इचलकरंजीमध्ये टॉपचा विषय म्हणजे कलानगरचा महागणपती, कारण याविषयी त्यांचं नियोजन कच्चंच आहे. बघूपर्यंत आपण आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची स्वागतकम पार केली आणि आलो जस्ट आपण ताराणी पुतळ्यापाशी. हवामान टाईट झालं, हिरवगार निसर्ग, त्यात भाऊ गाडी ताणवायला आलाय आणि त्यात गाणी ढीग लावलाय, आवाज ढीग. म्हटलं स्विमिंग टँक कुठं आहे, स्विमिंग टँक आहे बघा तर आत होता पलीकडे, रेसॉर्टच्या बॅक साईडला स्विमिंग टँक बघू तर हिरवगार पाणी, त्यात नॅचरल वातावरण, त्यात एक पाऊस चालू होता.
रिसॉर्टवर गेलं तर वर गच्चीवरून वातावरण टाईट चालतंय. नैसर्गिक वातावरण, डोंगर भाग सगळा दिसायला. डोंगरावर सगळं आपलं आभाळ दाखलेलं, सगळं धुक्यानं दाखलेलं. पाऊस ढीग पडायला त्यामुळे वातावरण लय पोरं ऐकते तुम्ही आलेत संध्याकाळी जेवण खाऊन. हो सगळे डायरेक्ट उडत मार लागले, गट्टच मार लागलेत पाण्यात. मर्या कसा नाच चालाय. सुट्टी यावं दे. हे भोग आहे आपला ऐकतोय, सिंगर आहे योग्या काय गाणी म्हणाल गाणी स्टाईल कॉपीराईट लागते म्हणून आपलं सॉन्ग ॲड केलं नाही, त्यात नॅचरल सॉन्ग ठेवले. मी भाऊ सुट्टी देतो एवढ्या माराल. त्या समोर कोण